Good morning all of you. Today we are going to learn some pre-writing paragraph stage. तर बघा आता आपलं युनिट 3 चालू आहे. तर त्यामध्ये आपल्याला जर पॅराग्राफ रायटिंग करायचं असेल तर एक्स्ट्रा माहितीसाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवते. तर बघा तुम्हाला म्हणजे पॅराग्राफ रायटिंग हे मी शिकवलेलेच आहे, पण त्याच्यामध्ये अजून काही बदल करायचे असतील किंवा कशा पद्धतीने अजून तुम्ही चांगल्या पद्धतीने पॅराग्राफ रायटिंग करू शकताय हे या व्हिडिओमधून आपण बघूयात. तर बघा, द प्री रायटिंग स्टेज इज व्हेन यू थिंक केअरफुली अँड ऑर्गनाइज युअर आयडियाज फॉर युअर पॅराग्राफ बिफोर यू बिगिन रायटिंग. तर बघा, प्री रायटिंग पॅराग्राफ स्टेज म्हणजेच काय, तर एखादा तुम्ही पॅराग्राफ लिहायला घेताय तर त्याच्या आधी तुम्ही काहीतरी विचार करताय. ओके, का असं लगेच वही पेन घेतला आणि लगेच पॅराग्राफ रायटिंग करायला सुरुवात केली नाही. तर आपण आधी काहीतरी ठरवलं असतं, आपल्या काहीतरी आयडियाज असतात आणि मग आपण काय करतो तर पॅराग्राफ लिहिण्यासाठी तयार झालेलो असतो. ओके, मग त्याच्यासाठी बघा आता 6 प्री रायटिंग स्टेप्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला त्यांनी 6 प्री रायटिंग स्टेप्स सांगितलेत. म्हणजे पॅराग्राफ रायटिंग करायच्या आधी आपण कुठल्या गोष्टींचा विचार केला गेला, आपल्याकडून कुठल्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे हे यामध्ये सांगितलेलं आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी 6 स्टेप्स सांगितलेले आहेत. बघा, द फर्स्ट वन इज थिंक केअरफुली अबाउट व्हॉट यू आर गोइंग टू राईट. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे तर तुम्हाला नेमकं कशाबद्दल लिहायचं आहे किंवा कशाबद्दलचा पॅराग्राफ तयार करायचा आहे याचा आधी तुम्ही विचार केला पाहिजे. आस्क युअरसेल्फ व्हॉट क्वेश्चन ॲम आय गोइंग टू आन्सर इन दिस पॅराग्राफ ऑर एसे. तर बघा, सगळ्यात आधी तुम्ही स्वतःच विचार करा की मला यामध्ये कुठल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर द्यायचं आहे, म्हणजेच काय तर कुठल्या विषयावरती मला पॅराग्राफ हा लिहायचा आहे किंवा पॅराग्राफ हा तयार करायचा आहे. हाऊ कॅन आय बेस्ट ॲन्सर दिस क्वेश्चन. त्याचबरोबर समजा एखादा मला म्हणजे क्वेश्चन म्हणजे हा जो सगळा पॉईंट आहे किंवा हे जे सगळं लेक्चर आहे ते विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आहे. म्हणजे तुम्हाला ज्यावेळी एक्झाममध्ये पॅराग्राफ रायटिंगबद्दल प्रश्न विचारले जातील त्यावेळी तुम्ही या स्टेप्सचा वापर करायचा आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं की प्रश्न वाचल्या तुम्हाला विचार करायचा आहे की मी हे जे पॅराग्राफ रायटिंग करणार आहे त्याच्यामध्ये मला नेमकं कुठल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. ओके, त्याचबरोबर माझं उत्तर अधिकाधिक चांगलं किंवा उत्कृष्ट मला कसं बनवता येईल. व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय ॲन्सर. त्याचबरोबर माझ्या उत्तराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग काय असणार आहे. ओके, मग ज्या पद्धतीनं आपण सांगितलं की 3 स्टेप्समध्ये पॅराग्राफ रायटिंग हे केलं जातं. तर त्या 3 स्टेप्स कुठल्या असणार आहेत, त्या 3 स्टेप्समध्ये किंवा त्या साच्यामध्ये बसूनच मला काय करायचं आहे तर माझं पॅराग्राफ रायटिंग हे चांगल्या पद्धतीचं बनवायचं आहे. हाऊ कॅन आय मेक ॲन इंट्रोडक्टरी सेंटेन्स ऑर थेसिस स्टेटमेंट फ्रॉम द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय ॲन्सर. त्याचबरोबर मी माझ्या उत्तरातलं कुठलं वाक्य किंवा कुठला पार्ट असा आहे जो मी सुरुवातीचं किंवा ओपनिंग सेंटेन्स हे माझ्या पॅराग्राफ रायटिंगमध्ये बनवू शकतो. व्हॉट फॅक्ट्स ऑर आयडियाज कॅन आय यूज टू सपोर्ट माय इंट्रोडक्टरी सेंटेन्स. त्याचबरोबर जे सपोर्टिंग सेंटेन्सेस असतात, मग ते सपोर्टिंग सेंटेन्सेस माझं जे ओपनिंग सेंटेन्स असणार आहे किंवा जे सुरुवातीचं सेंटेन्स असणार आहे तर त्यासाठी असणारे लागणारे सपोर्टिंग सेंटेन्सेस हे माझे कुठले असणार आहेत किंवा कशा पद्धतीचे असणार आहेत याचासुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. हाऊ कॅन आय मेक धिस पॅराग्राफ ऑर एसे इंटरेस्टिंग. त्याचबरोबर माझा जो पॅराग्राफ असणार आहे किंवा माझा जो एसे असणार आहे तो मी अतिशय चांगल्या पद्धतीचा किंवा अतिशय अतिउत्कृष्ट असा कुठल्या गोष्टींनी बनवू शकतो या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. डू आय नीड मोर फॅक्ट्स ऑन धिस टॉपिक. व्हेअर कॅन आय फाइंड मोर फॅक्ट्स ऑन धिस टॉपिक. त्याचबरोबर मला अजून चांगल्या वस्तुस्थितींचा किंवा अजून चांगल्या उदाहरणांची गरज आहे का या पॅराग्राफमध्ये, आणि जर असेल तर मी त्या कुठल्या गोष्टींमधून त्या वस्तुस्थिती किंवा खऱ्या ज्या गोष्टी असतील त्या शोधू शकतो. या सगळ्या गोष्टींचा विचार कशामध्ये केला गेला पाहिजे तर ही जी पहिली स्टेप आहे, थिंक केअरफुली अबाउट व्हॉट यू आर गोइंग टू राईट. ओके, या गोष्टींमध्ये केला गेला पाहिजे. तरच तुम्ही काय करू शकाल तर ज्यावेळी तुम्ही ॲक्च्युअलमध्ये पॅराग्राफ रायटिंग करायला घ्याल त्यावेळी ते तुम्हाला अगदी सहज आणि सोपं झालेलं असेल. ओके, सेकंड बघा, ओपन युअर नोटबुक. आता तुम्ही काय करायचं तर तुमचं जे काय नोटबुक असेल किंवा आन्सर शीट असेल ती लिहायला घ्यायची आहे. राईट आउट युअर आन्सर्स टू द अबाव क्वेश्चन्स.
मग काय करायचं आहे, तुमचं जो काही क्वेश्चन असेल त्याच्यावरती उत्तर लिहायला तुम्ही सुरू करायचं आहे. यू डू नॉट नीड टू स्पेंड अ लॉट ऑफ टाईम डुईंग दिस. त्यामुळं मग इथं काय होणार आहे, तुमचा बराच वेळ हा जाणार नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. जस्ट राईट इनफ टू हेल्प यू रिमेंबर व्हाय अँड हाऊ यू आर गोइंग टू राईट युअर पॅराग्राफ ऑर एसे. तर बघा, आणि मग ज्यावेळी तुम्ही ॲक्च्युअलमध्ये लिहायला तुमचं उत्तर सुरू करत असताय त्यावेळी तुम्ही काय करायचं आहे तर फक्त म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये ज्या काही कल्पना असतील, ज्या काही आयडिया असतील, ज्या काही इमेजेस असतील त्या सगळ्यावरती विचार करून तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या प्रश्नाला अनुसरून असं उत्तर तयार करायचं आहे. आणि हे पण लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही तो जो पॅराग्राफ लिहिताय किंवा तुम्ही तुमच्या जे प्रश्नाचं उत्तर लिहिताय ते कशासाठी आणि का लिहिताय. ओके, म्हणजे कुठल्या गोष्टींना अनुसरून लिहिताय आणि त्याच्यातून तुम्हाला काय साध्य होणार आहे. बघा, जर तुम्ही चांगल्या पद्धतीचं पॅराग्राफ रायटिंग केलं तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार आहेत. ओके, मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही काय करायचं आहे तर पॅराग्राफ रायटिंग लिहायला सुरुवात करायचं आहे. तिसरी स्टेप बघा, कलेक्ट फॅक्ट्स रिलेटेड टू युअर पॅराग्राफ ऑर एसे. तुमच्या ज्या पॅराग्राफसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या काही खऱ्या गोष्टी असतील